दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कुर्ली येथील अजय डिसले यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय. आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते किंवा एखाद्या मंत्र्याच्या उपस्थितीत व्हावा अशी मनापासून इच्छा होती. मात्र राज्यातील विविध कामांमुळे वरिष्ठ नेते व्यस्त असल्याने ते शक्य झालं नाही. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षप्रवेश होत असतात आणि त्यामागे अनेक राजकीय हेतू असतात. मात्र पुढील 3-4 वर्ष कोणतीही निवडणूक नसताना झालेला हा पक्षप्रवेश शुद्ध विचार, विकास आणि निष्ठेच्या भावनेतून झालाय असं बाबर यांनी नमूद केलंय. कुर्ली गावासाठी आत्तापर्यंत सुमारे 20 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आलेत. यामध्ये कुर्ली रस्ता रुंदीकरण, पाणी पुरवठा योजना, पारेखिंड रस्ता, 2 साकव व सभागृह आदी महत्त्वाची कामे पूर्ण झालेत. तसेच घाडगेवाडीसाठी 6व्या टप्प्यातील काम सुरू असून येत्या काही दिवसात संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच गावासाठी कोणतेही विकास काम घेऊन या, ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल असे आमदार बाबर यांनी नमूद केले. पुढे बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, ज्या गावांमध्ये एकेकाळी पिण्याच्या पाण्याची टंचाई होती आणि ऊसाचे एक कांडेही पिकत नव्हते, त्या गावांमध्ये आज कोट्यवधी रुपयांचं ऊस उत्पादन घेतलं जात असून इतर पिकांचे तसेच दुग्ध उत्पादनातही मोठी वाढ झाली. ही किमिया स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले. प्रत्येक गावात पाणी पोहोचलं पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचलंय असंही त्यांनी नमूद केलंय. या पक्षप्रवेश सोहळ्यास उपनगराध्यक्ष अमोल बाबर, जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते, सभापती पृथ्वीराज पाटील, खानापूर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णाताई भोसले, उपसभापती सुहास नाना शिंदे, शीतलताई बाबर, मनीषाताई बागल, हिम्मत जाधव, प्रताप शेठ डिसले यांच्यासह नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य, विटा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक तसेच विद्याताई मोटे, सतीश सेठ साळुंखे, सुप्रियाताई जाधव, सरपंच अश्विनीताई घाडगे, उपसरपंच हनुमंतदादा पिसाळ, सचिन शेठ पाटील, अजित शेठ पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.